माझ्या बांधवांनो, मी जरा तुमच्याशी बोलायला आलो आहे. सत्याग्रही विचारधारा त्याचं प्रकाशन समारंभ त्याला निमित्त आहे. त्याच्यात निमित्त काही कमी नेमले का असं मला सभेला प्रश्न विचारायचा आहे. आपण गांधींच्या नावाने जमलेलो आहोत आणि गांधींच्या जीवनाचं वैशिष्ट्य हे आहे की देशापुढे तुम्ही बोलत नाही, यात तुम्ही ऐकतात. पण तुमच्याकडून मला एक विचारायचं आहे, भारतातली लोकशाही धोक्यात आहे की नाही? काय मत आहे तुमचं? धोका वाढतोय का कमी होतोय? अशा वेळेला या लोकशाहीतला सुजाण नागरिक म्हणून तुम्ही काय कराल? तुमचं उत्तर येईल की मी मतदानात भाग घेईन. आणि मतांचं आज काय झाले तुम्हाला चांगलं माहिती आहे. मॅनेज कशी करावीत, राज्य कशी उचलून टाकावीत. आणि आता तर महाकुंभ झाल्यानंतर इतक्या लोकांनी आंघोळी केलेल्या आहेत की तोच आकडा त्या आकड्याचा शोध सुरू झालेला आहे. कारण सरकारला आता करायचं काही राहिलंच नाही. तिथं आंघोळ केल्यामुळे सगळे प्रश्न सुटून गेले त्या जीवनात. विनोदाचा थट्टेचा भाग सोडा. जर तुम्हाला असं वाटत असेल की भारतातली लोकशाही धोक्यात आहे, मग आपण काय करणार? मतपेटीचं राजकारण वेगळ्या तऱ्हेने चाललंय. मतपेटीच्या लबाड्या वयस आहे तो आता एक मुद्दा पुढे आलेला आहे सगळा. अशा वेळेला एक जाणकार नागरिक म्हणून मी माझ्या मनातली वेदना कशी स्पष्ट करणार? मला वाटतं गांधींनी त्याचं उत्तर देऊन टाकलंय. मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, थोडं जरा मन मोकळ्यामध्ये मी बोलायला तुमच्याशी आलो आहे. तुकारामांचा एक अभंग आहे, ते वैतागले लोक म्हणले, काय सांगतोयस तू, काय सांगतोस आहे, काय लिहितोयस? आणि तुकारामांनी अभंग लिहिला आहे, लिहिली अक्षरे नव्हती केवळ बुद्धीची उत्तरे, नाही केली आटी काही मानदंभासाठी, कोणी भाग्यवंत त्या कळेल उचित, तुका म्हणे झरा आहे मूळचा चिखरा. हा तुकारामाच्या अंतःकरणात निर्माण झालेला झरा आणि गांधींच्यासारखा माणूस सांगतो, बाकीच्या सगळ्यांनी बॅरिस्टरीचे पोशाख काढून टाकले आणि या माणसाने जे काही वस्त्र स्वीकारली, तिकडे फाळणी होत असताना सुद्धा हा माणूस दिल्लीमध्ये हजर राहिलेला नाही आहे, तो बंगालमध्ये गेलेला आहे. त्याचा जीव धोक्यातच होता. म्हणजे दिल्लीत लोकांनी फाळणी केली आणि शिक्षा गांधींना दिली. अशा विसंगती खूप आहेत. मला असं तुम्हाला सांगायला आलो आहे, आजच्या मोदींच्या राज्यात, आजच्या RSSच्या राज्यात लोकशाही तर धोक्यात आहेच, पण भारताचं भवितव्य धोक्यात आलेलं आहे. आणि अशा वेळेला केवळ मताने नाही तो प्रश्न सुटणार, केवळ आरडाओरडा करून प्रश्न सुटणार नाही आहेत. कारण राज्यकर्ते निस्संग म्हणलेले आहेत. अशी हाताने ठेवले की तुमचा आवाज बांध, एक नेता, एक संघटना, बोलायचं नाही. आणि बोलणार असाल तर तुरुंगाचे दरवाजे.
अशी अवस्था झालेली असताना सुद्धा स्वातंत्र्याच्या काळात काही कसं नाही. 1942 साली आझाद मैदानावर मुंबईला गांधींनी करेंगे या मरेंगेचा नारा दिला आणि काय सांगितलं, सत्याग्रहाचा मार्ग सांगितला. गांधींना अटक झाली, सगळं झालं. पुढे गांधी पंचायत पुण्याचं जाऊन ठेवतो त्यांना आगा खान पॅलेसमध्ये, आणि आम्ही लहान होतो, सेवा दिल्यामुळे जाता येत होतं, पाहता येत होतं. म्हणजे फाळणी झाली. हा माणूस बंगालमध्ये, आज बंगाल तुमच्या बरोबर आहे याचं कारण ते पाकिस्तानशी संबंध तोडले, हे घडलं सहज नाही घडलं. बंगाली माणसाला का वाटलं की गांधींचं ऐकावं? गांधींच्या बोलण्याचा सगळा आशय काय बघा. आणि तुकारामाचं मी तुम्हाला उदाहरण का दिलं की नाही केली अटी काही मानत, त्यांना तर समाधीची मिळाली. सगळी भावंड समाधी घ्यावी लागली. लग्न झालेली बहिष्कृत झालेली माणसं आहेत ती सगळी. आज देशापुढे आलेला पैस प्रसंग, मी ह्या निकषावर यावयात आलो आहे की लोकशाही वाचवायची असेल तर सामान्य माणसाला आज खिरापती वाटून दडपशाही करून जे गंडवलं जात आहे, अक्षरशः गंडवलं जात आहे, अशा वेळेला सत्याग्रह मानणारे, गांधींना मानणारे किंवा त्याला विद्रोह ज्यांच्या मनावर निर्माण होतो असे विद्रोही मंडळी, ती साहित्यिक असतील, विचारवंत असतील, शास्त्रज्ञ असतील, रोजचं जीवन जगणारी साधी माणसं असतील, या माणसांना त्यांच्या अंतःकरणातला झरा मोकळा करण्याचं काम करावं लागणार आहे. आणि म्हणून मी विचार काढलो, आज मोदी आणखी जास्त आक्रमक झाले तरी लोकांनी गप्प बसावं. मी आठवणून तुम्हाला सांगतो, आझाद मैदानावर 42 साली करेंगे या मरेंगे सांगणारे गांधी, इंग्रजाला चले जाव सांगणारे गांधी, किती लोक तुरुंगात गेले. सबंध 40 कोटी देशात 40,000 लोक तुरुंगात गेले. पण विचार खेडेपाडी गेलाय, सगळ्यांनी सत्याग्रह नाही केला, पण खादी पोचली. विचार किती पोचला बघा तळागाळात. आणि इंग्रजी राजसत्याला लक्षात आलं की आता आपण राज्य करणं आपल्याला अवघड आहे. आज उलटं चाललंय. परवाच्या महाकुंभनंतर जे सगळं लिखाण चाललं तुम्ही बघितलं असेल, हिंदुत्वाचा नारा दिला सगळं जे काही सगळं आहे. आता ह्याच्यात आणखी एक वाद आता पता झाला आहे. कुठले वाद आहेत मला तुम्हाला सांगायचं आहे. साने गुरुजींनी 1945 साली उपोषण केलं. आज सेवा द्यायला नाव घेतो साने गुरुजींचं, आम्ही घेतो, पण त्यांना कोणते गुरुजी अभिप्रेत आहेत? त्यावेळच्या गुरुजींनी स्वातंत्र्याचे चाहूल लागली, पण 47 साली स्वातंत्र्य आलं, पण त्यांनी 45 सालीच पंढरपूरला उपोषण सुरू केलं. देश मुक्त होईल, विठ्ठल आम्हाला मुक्त होईल का? आणि जर विठ्ठल मुक्त होणार नसेल तर मी गप्प बसेन का? मी प्राणपणाला लावीन. आणि लावले. 21 दिवस दाद मिळत नव्हती गांधींच्याकडून. आम्ही विचार करायचो की गांधींना काय काय झाले काय? गुरुवाई वंदराच्या सत्याग्रहासह विठ्ठल रामजींच्या पुढे हाच प्रश्न आलेला होता. तुम्ही शांतपणे ऐकताय म्हणून आज थोडं लांबलं तर मला क्षमा करा, कळवा किंवा बाबा थांबा आता. तर तुमच्याशी बोलायला काय आलो आहे? स्वातंत्र्य आलं, फाळणी झाली,
फाळणीच्या जखमा खूप हे झाल्या आणि बिचाऱ्या गांधींनाच फाशी दिलं. देश हळहळला. पण आज अशी वेळ आली आहे की परत गांधींची आठवण होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि घटनेच्या पानावर लिहिलं की आता तुम्हाला जनतेला इतके मूलभूत हक्क दिलेले आहेत की कोणालाही कायदेभंग करण्याची, सविनय कायदेभंग करण्याची वेळच येऊ नये. पण प्रत्यक्षात काय झालं? रामाच्या मंदिराचं काय झालं? महाडचं काय झालं? सगळं काय झालं? त्यांना सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारावा लागला. तारखांच्या मध्ये काय तिकडे काय माझं होईल. तुम्ही तरुण आहात, आमच्या पिढीकडे तुम्ही अपेक्षेने पाहत आहात, धन्यवाद तुम्हाला. पण तुमच्या डोक्यात, तुमच्या अंतःकरणातला झरा मोकळा होण्याची आता गरज आहे. सत्याग्रहाचा विचार तुम्हाला करावाच लागेल. मोदींची राजवट मोदींची नाही, एका विचारसरणीची ती राजवट आहे. ती विचारसरणी भारतीय संविधानाची नाही. त्या विचारसरणीला संविधान अमान्य आहे. आणीबादच्या तुरुंगानंतर मी 2 पुस्तिका लिहिल्या, संघाची ढोंगबाजी आणि संघापासून सावध. फारसं लोकांनी मला वाटतं काही माझ्याबद्दल राग नाही, पण खंत वाटली. लोकांनी नाही दखल घेतली एवढी त्याची. इतकंच नव्हे तर म्हणाले की बाबा आढावला तर आता सगळे पक्ष एक होत आहेत, जनता दल होत आहे, त्याला समुद्राचं खारं पाणी पाजा म्हणजे त्याला जागेवर लिहिलं, अशी चेष्टाही झाली. ती वेदना इथे व्यक्त करण्यासाठी मी नाही आलो. मी आलो आहे यासाठी आलो आहे की आत्ता सुद्धा थोडासा क्रायसिस आहे त्यांच्यामध्ये, थोडासा असं इकडे तिकडे असेल हिंदुत्वाचा. याच्यावर आपल्याला प्रश्न पडला पाहिजे की इतकं अपमानित वागवत असताना सुद्धा आमच्या देशाचे पंतप्रधान अमेरिकेबरोबर इतकं काय वागतात? काय कारण काय? म्हणजे अवहेलना किती असावी वगैरे वगैरे सगळा. उगाच आपण 2 शब्द बोलायचे की ट्रम्प असा त्याचा. आता ट्रम्पने युक्रेनबद्दल भूमिका बदलून टाकली. जागतिक पातळीवर सुद्धा एक प्रकारचं वैचारिक, इंग्रजी त्याला अनार्की म्हणतात, असं सुरू झालेलं दिसतंय. तेव्हा अशा वेळा काय करायचं? लोक किती प्रतिसाद देतील? मी कुमार तर माझे मित्र आहेत, थोडे आहेत, आमचं एकमेक हे चालतं थोडं. पण कुमारनी पाहिलं की मी कोणाला माणूस होतो, पण हे जे चाललं हे नाही बरोबर वाटत. हे काय आहे? 50-50 कोटी रुपये आमदारांना द्यायचे आणि तुम्ही आमदार फोडायचे, संबंध राज्यव्यवस्थेच्या पणाला लावायची, त्यांची ऐशमरामत व्यवस्था करायची, त्याने ऐन वेळा आणायचं आणि मेंढरासारखं म्हणून त्याने त्यांच्याकडून ठराव करून घ्यायचा. आणि न्यायालयाने सुद्धा त्याचा काही न विचार करता यांनी राजीनामा दिला ना, ती हे आपल्याकडे पूर्वी राजशाहीचं जसं असायचं की त्या राजा मेल्यानंतर त्याच्या जागेवर माणूस निवडेपर्यंत ते राज्याचं परत हलवायचं नाही. हे बघ तसं आता प्रश्न असा पडतो, इतकं त्या संघाची ढोंगबाजी. आज राज्य कोणाचं आहे? संघाचं आहे, मोदींचं आहे, भारतीय लोकशाहीचं आहे, कशाचं आहे? तुम्ही विचार करा. महाकुंभ यात्रा जमवली, पाणी आंघोळ लोकांनी केली, आता आकडा आलाय 28 कोटी लोक. आता म्हणलं काय बोलायला प्रश्नच नाही. उद्या बहुमताने ठरलं की सगळ्या लोकांनी आंघोळच करायची. म्हणजे बरं, दुनियेमध्ये आमच्या इकडे मोदींचा सगळा की दुनिया बघते काय चाललंय, काय बघते.
माणसं मेली, चेंगरून मेली. मी साताऱ्याहून जात होतो. मी म्हटलं राजीनामा दिला पाहिजे. शासनकर्ते इतके संविधान त्यांचं अंतर्गत इतकं हे बनलं आहे की ते म्हणतात हे चालायचंच काय मोठं आहे, एवढं काय. म्हणजे बाकीचे नागरी प्रश्न आहेत, तरुण मुलांची बेकारी आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, सगळे आहेत. तुम्ही मला प्रश्न विचाराल, तुम्हाला का गांधींनी तेवढा पुळका आला? तर माफ करा, तुम्हाला माहीत नसेल, आमच्या जीवनात गांधींनी आम्ही फार पूर्वी स्वीकारलेले आहे. रिक्षाचं आंदोलन सुरू झालं आणि रिक्षावाल्याबद्दलची सहानुभूती लोकात नव्हती. आम्ही सारे जमलो आणि गांधींच्या पुतळ्याजवळ सांगून टाकलं, कोणत्याही गिऱ्हाईकाला नकार देणार नाही, मीटरप्रमाणे पैसे घेईन, प्रसंगी मदत करीन. मदत काय, आमचा रिक्षा स्टँड आहे ना, इथे बाग ठेव, म्हाताऱ्यांच्यासाठी बाग ठेव, इथे जरा कुंड ठेव, इथे थोडी पर्सनलची बॉक्स ठेव, इथे 2 पेपर चालू करू, आल्या लोकांचे हे करा. आणि स्त्रियांशी बघता सगळे बघता मुलांचे करू. रिक्षावाला काका तर पुन्हा प्रसिद्ध झाला. आता हे जे कार्यक्रम दिले कुठे दिले? महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर गेले. मला आठवतंय गांधींनी आमच्या त्या कार्यक्रमाचा फोटो टाइम्स ऑफ इंडिया पण पहिल्या त्यांच्या शेवटी छापला होता. आणि मी पाहत होतो की पाठीमागून माझं काढलं असं माझं टक्कर मला दिसत होतं. त्यातला विनोदाचा भाग सोडा. मी तुम्हाला यासाठी विचारतोय, आमच्या जीवनाकडे पाहता तुम्हाला काय अधिकार कोणी विचारत असेल तर त्यांना मला सांगायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं अभिवादन करण्यासाठी पुण्याच्या हमाल पंथाशिवाय कोणी संघटने कधी एवढी मिळवणूक काढलेली नाही. आज ही परिस्थिती ती आहे. नाटक म्हणून नाही मी करते, आम्हाला कुठं मत मिळवायचे असतात त्यात काय. पण आम्ही गांधींना जे स्वीकारले ते इथेच स्वीकारले बघा. गांधींच्या पुतळ्याजवळ रिक्षावाले सांगतायत गिऱ्हाईकाला फसवणार नाही. गांधींच्या पुतळ्याजवळ पथारीवाला सांगतोय जनतेच्या आरोग्याला धोका होईल असं कसलाही काही विकणार नाही आणि रस्त्याची वाहतूक रोखणार नाही याची काळजी घेईन. लोकांना कार्यक्रम देत राहिलो आपण. आता मी इथं वादविवाद निर्माण करायला आलो. गांधीवाद्यांनी काय, आता मी तिथे नाही पाहिलं. 2 वेळा, एकदा दिल्लीपर्यंत 2 वेळा पायी गेलो, 2 वेळा जयपूरपर्यंत गेलो आणि वाटेत पाहत होतो की प्रत्येक ठिकाणी गांधींनी उतरायचं गांधी निधी. आणि मी पाहिलं की गांधी निधीच्या ह्याच्या खाली देशामध्ये खूप मोठी म्हणजे संपत्ती तयार मंडळींच्याकडे आहे. फक्त गांधी गेल्यानंतर त्यांना कोणी नीटपणे आणलंच नाही. मी ज्या सेवादळात होतो त्या सेवादळात साने गुरुजींनी सांगितलं की जर प्रताप मिलमधल्या कामगारांना न्याय मिळणार नसेल तर मी तापीमध्ये होतो, उडी मारून प्राणत्याग करीन. आम्हाला ते साने गुरुजी अभिप्रेत नाही झाले. आम्ही साने गुरुजींच्या गोड गोष्टी सांगत गावोगाव हिंडत राहिलो. तुझा उद्या तो जमाना झाला, टीका करण्यात माझा नाही. मी तुम्हाला विनंती करायला लागलो आहे, आपण एकमेकांची तब्येती वगैरे विचारू. पण आज माझं म्हणणं आहे, गांधींचे कुमार समितीत आहे त्याने मला सांगायचं आहे, आता आमची वय झालेली आहे, काय ठीक आहे चालतं, कमी जास्त होते त्याच्याबद्दल तो प्रश्न नाही. पण कुमार, आज आपल्या जीवनाच्या अखेरीला आपल्याला या लढ्यामध्ये उतरावंच लागेल. नाही तर इतिहास आपल्याला क्षमा नाही करणार. रोम जळत असतानाचा निरोप बासरी वाजत बसला, तसं भारतीच्या लोकशाहीचा उघड उच्छेद होत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात
माझ्या आयुष्यात मी दोन घटनांचा उल्लेख करीन. मी 2 पक्ष फोडून दाखवले आणि राज्यसत्ता उलथवून दाखवली. फडणवीस म्हणतात जाहीरपणे, जरी ते गांधींचं नाव घेतात, नागपूरला दीक्षा मैदानावर जायला चुकत नाहीत, आंबेडकरांचं नाव घ्यावं. तेव्हा परत थोडं मागे जातो. घटना लिहिली. आता आज आमची मागणी आहे की कुठल्याही परिस्थितीत भारतीय संविधानाचं संरक्षण झालंच पाहिजे. आणि त्यासाठी मग जी मला मदत करता येईल ती मी करीन ना. स्वल्प मदतीचं तुम्हाला काय सांगू. त्या रामायणातली एक साधी कथा आहे. सेतू बांधायला काढला तिकडे, आणि एक ती सेतूचं काम चाललं असताना ती खार पाण्याची आपली समुद्रात बुडायची, बाळू जाऊन लोळायची आणि परत त्या सेतूवर जायची आणि अंग झटकायची. त्याला कोणतरी विचारलं की काय करतेस, तर म्हणाली माझी एवढीच ताकद आहे सेतूला मदत म्हणून. तुम्ही लहान नाही आहात ह्या गोष्टी ऐकायला, पण सांगाव्याशा का वाटतात. आता कुठेतरी स्वतः एक व्रत करा. कुठल्याही परिस्थितीत मी उपवास करेन सांगू दे. मला वाईट वाटतं सांगायला, खूप माणसं भेटायला येतात, खूप. बाबा काय बाबा तुमचं हवी, काय तुम्ही या वयात, हो 95 वर्ष, हो बाबा. अरे मी विचार करतो कशाला कौतुक करता, काय कौतुक करता एवढं मोठं. आलेल्या प्रसंगाला पुढं कसं जायचं याच्याबद्दल आपण सामुदायिक विचार केला पाहिजे. माझं म्हणणं, लोकशाही समाजवादाचा विचार भाजपला अभिप्रेत नाही. सत्याग्रहाच्याबद्दल आमची डावी मंडळी जी होती त्यांचे तसंच आहे. ती नाही करणार. विचार करावा लागेल लोकशाही समाजवादी मंडळी, सर्वोदयवादी मंडळी नाही, यांना असा विचार करावा लागेल की आजच्या राजनीतीच्या विरोधात आमचा विचार मांडणार, घटनेशिवाय सांगणाऱ्या हे होणार नाही. तेव्हा घटना बचाव, देश बचाव हा नारा आहे. बरं ते का करतात. त्यांच्या दृष्टीने प्रश्न आम्ही निर्माण केलेले नाही. प्रश्न कार्याच्या पोटात निर्माण होतातच. कालच करायचे मान्य करावं लागेल तुझ्या आयुष्यात वगैरे. जनतेच्या आपल्याला कोंडी होणार, त्रास आहे. जनतेच्या प्रश्नावर लढायचं, महागाईच्या विरुद्ध लढायचं, गरीब मोलकरणीला पगार वाढवून नसते तिथे लढायचं, मुलांच्या शाळेत काय झालं की तिथे बघायचं, आणि इकडे करायचं. बाबा तो तुमचं सोपं आहे, हो बाबा ते असं आहे, माझं असं काय असं आहे. मला लोक बोलतात, मला सांगतात, आणि मग नाही तुम्हाला तेच मिळेल, तुम्हाला जमेल. 3 दिवस मी उपवासाला बसलो. म्हटलं मला खूप त्रास वाटत, खूप अस्वस्थ वाटत होतं. काय करावं. मी म्हटलं उपवास करू 3 दिवस. आणि त्या उपवासाला जो प्रतिसाद मिळाला, अरे बापरे बापरे बापरे. आणि मग मला विश्वास आला, नाही भारतीय मन मेलेलं नाही आहे. हे वाटेल ते करतील, पण लोक नाही सहन करणार. लोक सहन करणार नाहीत. गांधींचे काय 40,000 गेले. आता नवीन विचार करावा गेला. गांधींनी च्या नावाने चालणाऱ्या या संस्थेत या विषयावर चर्चा चालूच आहेत. नवं मी काही सांगत नाही. पण माझी विनंती राहील की आता थोडं गांधींच्या वेगवेगळ्या संकलनापेक्षा एका उजव्यावर चालल्या ना. आपल्याकडचं पूर्वी गोधड्या होत्या, तसं गांधींच्या आता रजा तयार करण्याचं काम सगळे चालू आहे. चालतं ना. हस्तो चालू आहे सगळ्यात. गांधींचे सगळेच विचार अभिप्राय असेल नाही, पण ज्यांचा गांधींच्या ह्याच्यावर किंचित विश्वास नाही ती माणसं गांधींनाच वंदन करून
आपल्याला करतील, अशा वेळेला गाफील राहू नका, ही विनंती करायला मी आलोय. तेव्हा जास्त काय बोलायचं, प्रतिसाद मिळणार. निवडणुकांना मताच्या लोकशाहीमध्ये सत्याग्रह असताना बाबासाहेब म्हणाले असले तरी बाबासाहेबांना सुद्धा कर्तव्य सत्याग्रह करावे लागलेच. कुमार त्याच्यावर जास्त चांगलं सांगितलं नाही असं नाही. तेव्हा आता आमची वय लक्षात घेऊ, ठीक आहे, वयाचा तर नाही, वय वाढल्यात, वय सर्वांचं वाढतं, त्यात काय मोठा वय. पण आम्हाला इतिहासात पुढे आम्हाला क्षमा करते नाही करेल, पण गप्प नाही बसणार, गप्प नाही बसणार. आणि राज्यकर्ते रोज थापा मारणार. मी मागणी केली, उपवासाच्या वेळेस मी मागणी केली की मोदींनी हा जो पराक्रम जो केला की 40 आमदारांना 50-50 कोटी रुपये देऊन तुम्ही राज्य उठवलं, घमेंड मारताय, आजही भाऊबेट निधी. अरे किती टिंगल किती करावी, शब्दांची टिंगल किती करावी. मला त्या द्रौपदीचं खरोखर आठवण होती मला, की ती जशी विचारते, अरे मला तुम्ही जुगार खेळायला बसलात, तुम्ही जुगाराला बसलात आणि मला बेशक ओढून आणलंय, माझी बेअबरू चालली असताना खाली माना घालून बसलात. नाट्यात आहे ते. आणि तिच्या कारण तिची आबरू घ्यायची होती नका द्या म्हणून, आणि ती ओरडते, तुम्हाला काय अधिकार, नवरे माझे नाही, 5 नवरे नाही, एकच होतं, पण तुझी आई म्हणाली 5 नवरे म्हणून तुमचं काही कर्तव्य नाही. जुगारीला बसलात त्याचं कर्तव्य पूर्ण करताय, तो शब्द पूर्ण करताय, आणि माझी आबरू घ्यायला असताना तुम्ही सगळे हे करताय, माझ्या आक्रमणाकडे चेष्टा करताय, हसताय. असं बरंच काही आहे. ते म्हणतात तुम्हाला काही कळत नाही. शेवटी एकच मुद्दा मला सांगायचा आहे, माहिती आहे आपल्या देशात कोणत्याही प्रश्नाला जातीचा रंग येतो. 72 साली आमची सुरुवात झाली, तेवढ्या एक सांगून मी संपणार आहे. 72-73 साली सगळ्या या संघटना आल्या, सगळ्या कुमारला आठवत असेल सगळं. युवक क्रांती झाली, इकडे तयार झालं, कुमारची शंकराचार्य त्याबरोबर वादविवाद झाला, आणि कुमारकडे लाडला म्हणून बघ कसं बघ, त्यावेळेला मला तो लाडला शब्द आठवतो. आता जे लाडली चाललंय ना, त्यावेळेला तुला लाडला म्हणून शंकराचार्य म्हणायला असं मला वाटतं, म्हणजे मला माहीत नाही, आठवतं ते. पुढे नंतर आम्ही पुष्कळ घेतलं, अण्णासाहेबांचे आंदोलन सगळ्या झालं नाही असं नाही. तेव्हा आता फिरून एकदा आपल्याला याचा आपण किती लहान, काय लहान मोठ्याचा काय संबंध आहे, अंतःकरणातला हे आपल्याला मांडलं पाहिजे. आता ह्यांनी सांगितले बाबा गाणी गात होतं, आजही मी गाणी गातो, गात नाहीच नाही. पण संदर्भ होता महात्मा फुल्यांना, ब्राह्मण महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण म्हणून तर वाजायसाठी त्याचा फक्त नो, ते महात्मा फुल्यांना अभिप्रेत नव्हतं. आणि मग जेव्हा मी पाहिलं की विठ्ठलरामजी शिंदे ज्या भागातून आले, तिथून ते त्या गडिंग्लज भागातल्या देवरासींनी जेव्हा परामाला निरोप, अरे बापरे, आपण कोण आहोत, काय प्रतिसाद तुम्हाला सांगू बा. पुरतोत्तरणी केवढं साधं 3 दिवस असेल, 3 व्यवसायाने काय होतं. पण विश्वास कसा असतो. माझ्या हमालांना गांधींच्या पुतळ्यासमोर नेऊन आम्ही मिरवणुकीने मागे आलो आणि यार्डामध्ये उपवास सुरू केला. कशासाठी, का शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे. आमची हमाली ठीक आहे, पण शेतकऱ्याची जी देणं होती थांबली पाहिजे. फायदा काय झाला, शेतकऱ्याला कळलं की ही माणसं बाजारात हमाली करत असेल तरी ही आमची माणसं आहेत, हमाल म्हणून नाही. तेव्हा असे अनेक उपक्रम थोडं राहिले. या संस्थेत सुद्धा आपण एकत्र येऊन अशा संस्थांच्यामध्ये काही नवे उपक्रम देता येतात का, नाही तुला काय नाही, या पद्धतीने सर हे कर, सह्यांचं काढ,
आमच्या वेळेत आमच्या वेळेत काही माणसं झुंजाऱ्यासारखी एकटीच, पण करत तसं आपल्याला आता आणि गंमत अशी, हे स्पष्टपणे सांगणारी वर्तमानपत्रांनी महारावांचा उल्लेख केला होता. त्याला चित्रलेखा बंद करावं लागलं. आमचा आवाज तो बंद करणार पेपरमध्ये. मी दिल पाहिजे पंतप्रधान म्हणतात मी बोलणार नाही. पुण्याच्या वार्ताहर संघाला मी पत्र लिहिलं, एक साधं 4 ओळीचं पत्र पाठवा की पंतप्रधान कृपया आमच्यावरचा बहिष्कार उठवा आणि सह्या करून पाठवून द्या. पत्राने दखल देखील घेतली नाही आणि आज ते नाही बोलतो. तिकडे अमेरिकेत गेल्यानंतर किती अपमान होऊ द्या तिथे बोलतील, इथं नाही बोलणार. तेव्हा अशा ह्या परिस्थितीमध्ये परत मी उल्लेख करतो, माझी संवेदना मी आणीबाणी त्याच्या अगोदरपासून सगळे ते आपण लिहिलं ते खरं ठरते. त्याच्याबद्दल अजिबात घमंड नाही तुम्हाला समजा, अजिबात नाही. उलट वाईट वाटतं की हे नको होतं घडायला. हे काय घडते आधी तुमच्यासमोर मी बसलोय, पण मला खूप अस्वस्थ वाटतं, खूप अस्वस्थ वाटतं की हे काय आहे. असा निर्जीव समाज कसा काय व्हावा, ठीक कसं काय होणार. आणि विज्ञान गांधींचे आमचे काही मतभेद खूपच होत नव्हते. विज्ञानाबद्दल ते ठीक असोच होतं. गांधींचे प्रयोग वेगळे होते, आमचं तो डॉक्टर आहे, मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे. आता आम्ही जे शिकलो आणि गांधींचे तिकडे झालेले प्रयोग त्यांना फरक. पण गांधींच्या प्रेरणेलाच माणसं काही लेप्रसीकडे गेली ना, कुष्ठरोगाकडे. त्यांना प्रेरणा आमच्या कॉलेजमध्ये नव्हती प्रेरणा मिळाली, त्याला प्रेरणा जीवनात मिळाली आणि त्यांनी तिकडे आश्रम सुरू केले. सामान्यातल्या सामान्य माणसाच्या जवळ जाणं, त्याच्या सुखदुःखाशी समरस होणं, त्याच्याशी बघताना आपला स्वतः मी विसरून जाणं पूर्णपणे. या प्रयोगात गेल्या 50-60 वर्षात काही चुका झाल्या काही बरोबर, तो विषय सोडून द्या. आता मी पण सोडून द्याल तयार मी त्याबद्दल कधी असं बोलत नाही. आलेल्या अनुभवाने नेत्यांनी सुद्धा शहाणं होऊन, आता बघा घराणेशाहीविषयी बोललं जातं, पण घराणेशाही काय चाललं इथे, तिकीट वाढू सगळं घराणेशाही. तोंडाने घराणेशाहीच्या बरोबर बोलायचं, प्रत्यक्षात अशा डोंगावर थोडं का होईना. मी विचार होतो की झाशीच्या राणीच्या पुतळ्याजवळ 5 म्हातारी माणसाची बसली बोर्ड घेऊन 1-2 तास. असे उपक्रम आपल्याला शोधावे लागतील, छोटे असतील, छोटेशी शोधा लागतील. होईल ना. विज्ञान आपल्या साथीला आहे. काही वेळेला विज्ञान आपल्याला मदत करेल असं नाही, काही वेळेला विज्ञान आपल्याला विरोधात. विज्ञान कुंभमेळ्याला पाठिंबा नाही देणार, विज्ञान कुंभमेळ्याला पाठिंबा देणार, ही उघड गोष्ट आहे. पण विज्ञान थांबणार थोडंच आहे, पण विज्ञानाची आपल्याला साथ आहे. आणि परत मी सांगतो की भारतीय संविधान वाचवण्यासाठी आपल्याला पणाला लावावं लागेल. आणि ती संधी आयुष्यात यावी, त्यात आपलं जीवन व्हावं, अशा तऱ्हेची एक जाहीर अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही माझं निवेदन शांतपणे ऐकलं, तुम्हाला धन्यवाद. जिंदाबाद. फक्त वाक्याच्या शेवटी मी फुल्यांनी जी प्रार्थना सांगितली ती प्रार्थना आपण म्हणूया, चालेल ना. थोडं तुम्ही म्हणा मात्र कोण हे करू नका. सत्य सर्वांचे आदिघर, सर्व धर्मांचे माहेर,
जगा माझी सुख सारे खास सत्याची ती पोरे सत्य सर्वांचे आदी घर सर्व धर्मांचे माहेर सत्य सुखाला आधार बाकी सर्व अंधकार आहे सत्याचा बाजोर काडी भंडाचा तो नीर सत्य सर्वांचे आदी घर सर्व धर्मांचे माहेर सत्य सर्वांचे खरे सुख नटानो हे खरे सुख नटानो हे सत्य ईशावर जो पाहे ज्योती प्रार्थी सर्व लोका व्यर्थ दंभा पेटू नका सत्य सर्वांचे आदी घर सर्व धर्मांचे माहेर सर्व धर्मांचे माहेर सत्यमेव जयते सत्यमेव जयते सत्यमेव जयते भारत माता की आवाज आवडवा भारत माता की भारत माता की भारत माता की जिंदाबाद।